देशाच्या विविध भागात उष्णतेत सातत्यानं वाढ, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. अमित शाह कांदा प्रश्नावर 10 दिवसात तोडगा काढणार. दिल्ली शहांसोबत राज्य सरकारची 45 मिनिटं चर्चा, सकारात्मक निर्णयाचे संकेत. 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावर शाह सकारात्मक. नाफेडकडून 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी. कांद्याचे दर आणखी कसे वाढवता येईल यावरही चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दिल्लीतील बैठकीत एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना. साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा, तर राष्ट्रवादीनं पुण्याची जागा मागितली. दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडवू. विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा विषय 2 दिवसात संपेल. फडणवीसांनी सांगितलेल्या जागेवर चर्चा होईल आणि विषय मिटेल. जागा वाटपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी आम्ही मागणी केली. सकारात्मक निर्णय होईल. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. दिल्लीत अमित शाह फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा. विधान परिषदेच्या जागा, महायुतीमधील अंतर्गत वाद आणि अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रांचं मत शहांकडे मांडलं. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही. अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन. पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी. विशाल अग्रवाल 22 महिन्यांनी जेलमधून बाहेर. जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप. अग्रवालच्या मुलानं दोघांचा बळी घेतला होता. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपये 50 पैशांची वाढ. सीएनजीचे नवे दर 94 रुपये 75 पैसे प्रति किलोवर. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार. तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये. एफडीए आयुक्त पदाची सूत्र हाती घेताच कारवायांचा धडाका. आज दिवसभरात 40 कारवाया. धाराशिवमध्ये 46,000चा भेसळयुक्त खवा, तर पुण्यात केमिकलयुक्त आंबे जप्त. केरळचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या निवासस्थानाबाहेर राडा. सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्या फोडल्या. विजयन यांच्या घरी ईडीनं केलेल्या छापेमारीचा निषेध. पुण्यात 19 वर्षीय तरुणाकडून ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार. भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली. डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल.